चंद्रपुर जिले का नाम एक बार फिर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में दर्ज हुआ, जहां सोमैया ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस की ओर से संस्था के विद्यार्थियों द्वारा मानव श्रृंखला बनाई गई। तो आइए जानते हैं किस उद्देश्य को लेकर यह मानव श्रृंखला बनाई गई तथा इस कार्यक्रम में मौजूद विधायक मुनगंटीवार ने अपनी प्रतिक्रिया में क्या कहा। इस खबर में विश्व को युद्ध नहीं शांति चाहिए, इस संकल्पना को ध्यान में रखकर सोमैया ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशन की ओर से संस्था के विद्यार्थियों ने मानव श्रृंखला बनाकर जागतिक शांति चिन्ह साकार कर विश्व शांति का संदेश देने का एक अनोखा और ऐतिहासिक प्रयास किया। गौरतलब है, विद्यार्थियों द्वारा जो मानव श्रृंखला बनाई गई थी उनकी संख्या अब तक सबसे अधिक है, जिसके चलते उनका नाम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में दर्ज किया गया। सोमैया ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशन द्वारा विश्व विक्रम स्थापित किए जाने पर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड के प्रतिनिधि द्वारा सोमैया ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशन के चेयरमैन PS आम्बेडकर को प्रमाण पत्र दिया गया। इस ऐतिहासिक मौके पर पूर्व वित्त मंत्री विधायक सुधीर मुनगंटीवार भी मौजूद थे। विश्व विक्रम की घोषणा होते ही वहाँ पर मौजूद विद्यार्थियों की खुशी का ठिकाना नहीं रहा। उमस भरे वातावरण में विद्यार्थियों का उत्साह चरम सीमा पर था। तो आइए सुनते हैं इस सफलता पर विधायक सुधीर मुनगंटीवार ने अपनी प्रतिक्रिया में क्या कहा। 2 तास इतक्या कडक उन्हात बसून या चंद्रपूरच्या सोमैया कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विश्व शांतीचा संदेश देत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करत जगाला चंद्रपूरहून हा मेसेज दिला की आम्ही या विश्व शांतीसाठी निश्चितपणे जगातल्या शांतिप्रिय लोकांच्या सोबत आहोत। हा चंद्रपूरचा 4था रेकॉर्ड आहे। पहिला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मी 21 जानेवारी 2024 मध्ये केला, जेव्हा आपण रामज्योत प्रज्वलित करून 181 देशामध्ये हा कार्यक्रम दाखवण्याची व्यवस्था केली। दुसरा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा आपण ग्रीन भारत मातेच्या रूपाने सर्वात जास्त रोपटे लावून केला। 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हे मी केले आणि मला आनंद आहे। आता त्याच्या पुढची पाऊल हे सोमैया ग्रुपनी करत 1 मार्चला लावणीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आणि आज विश्व शांतीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला। मी विद्यार्थ्यांनाही धन्यवाद देऊ। तुम्ही बघितलं असेल किती कडक ऊन आहे। समजा साधा पापड ठेवला तर 1 मिनिटामध्ये भाजायची आवश्यकता पडणार नाही, तिथं 2 तास इतकी उष्णता सहन या चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांनी केली। त्यांनाही निश्चितपणे कौतुक करत त्यांचं अभिनंदन मी करेन की या कडक उन्हात त्यांनी विश्व शांतीचा संदेश देण्याचं काम केलं। मला नेहमी वाटतं की माझं चंद्रपूर, आपलं चंद्रपूर, जनतेचं चंद्रपूर हे प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रेसर राहावं। खरं तर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधींनी गमतीने मला म्हणाले की पुढच्या वेळी आपल्याला चंद्रपूरचा असा रेकॉर्ड करायचा आहे की जगामध्ये सर्वात जास्त गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारं कोणतं शहर असेल तर ते चंद्रपूर असेल। या दृष्टीने आपण नियोजन करावं। मी म्हटलं की ठीक आहे, आपण निश्चित प्रयत्न करू की सर्वात जास्त सोनं देणारा भारतातला जिल्हा भारत चीनच्या युद्धात जर चंद्रपूर होता तो इसमें भी हम आगे रहेंगे, हे विश्वासाने मी त्यांना सांगितलं। इस उपक्रम की विशेषता यह भी है कि यह कार्यक्रम गिनीज बुक के माध्यम से 180 देशों में प्रसारित किया जाएगा। तो आइए सुनते हैं इस विश्व रिकॉर्ड बनाने में जिन्होंने मुख्य भूमिका निभाई, सोमैया ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशन के चेयरमैन PS आम्बेडकर ने इस मौके पर अपनी प्रतिक्रिया किस प्रकार व्यक्त की। सर्वात पहिले महाराष्ट्रवासियांना माझा शिष्टाष्टांग नमस्कार। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, चंद्रपूर शहरामध्ये आज जगाला शांतीचा संदेश देण्यासाठी वर्ल्ड पीस सिम्बॉलमध्ये आमचे सोमैया ग्रुप ऑफ इंस्टिट्यूशनचे विद्यार्थी आणि टीचर्स प्रतिकृती करून पूर्ण जगाला इथे अशांती आहे, जसं इराण, इस्रायल आणि अमेरिका यांचे वार कसे थांबवण्यात येईल त्यासाठी माझं चयन गिनीजने केलं का हा तुम्ही रेकॉर्ड बनवता का। मी हो म्हटलं। हा रेकॉर्ड त्यांच्या इनिशिएटिव्हने झालेला आहे। त्यांच्याकडून मला ऑफर होती, ती ऑफर मी घेतली आणि ती ऑफर आपण पूर्ण केली। आज जो संदेश आहे पूर्ण जगाला शांतीचा संदेश देण्यासाठी सोमैया ग्रुप ऑफ इंस्टिट्यूशनने इनिशिएटिव्ह घेतला आणि त्यासाठी 10 दिवसामध्ये हा कार्यक्रम हा उपक्रम यशस्वीरित्या पार केलेला आहे। याच्यातून मला हेच सांगू इच्छितो का सोमैया हे एक चंद्रपूरचं नाव पूर्ण जगामध्ये 180 देशामध्ये गेलं, कारण वर्ल्ड पीस सिम्बॉल हा 180 देशांनी मान्यता दिलेला सिम्बॉल आहे। प्रत्येक देशाच्या पंतप्रधानाच्या ऑफिसमध्ये हा सिम्बॉल लावला जातो। तर त्याचा आज आम्ही प्रतिकृती करून त्या सिम्बॉलची जागतिक शांतता चिन्हाची प्रतिकृती करून ते आदर्श बनवण्याचा प्रयत्न केला। शांतीचा आदर्श, शांती जगाला देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे। प्रयत्नात आम्ही सफल झालो असं मी समजतो। सर्व महाराष्ट्रवासियांचे बहुत बहुत धन्यवाद। थँक्यू।
CTV के लिए वैभव गारकर की रिपोर्ट।